एव्हरीबॉडी अँड वेलकम टू माय चॅनल. मी रेवती. मी आत्ता जाते सेटवर आणि मी तुम्हाला रस्ता दाखवते माझा कसा आहे. एक मिनिट. या अशा रस्त्यावरून जावं लागतं जिथे एका वेळेला फक्त एकच गाडी जाऊ शकते किंवा येऊ शकते. आता तो ट्रक येतोय त्यामुळे आम्हाला थांबावं लागलंय. पूर्ण थांबली आहे, तिथे रिक्षा थांबली आणि मध्ये मध्ये त्यांनी थोड्या जागा केल्या आहेत. ॲक्च्युली हा रस्ता बनतोय आणि हा कधीचा बनतोय. याला ऑलमोस्ट आता 2-3 महिने होत आले. आधी तर फक्त खणून ठेवला होता, मग रस्ता बनायला सुरुवात झाली आणि आता सो हे रोजचं आहे माझं. मला सेटवर जायला आधी 4 मिनिट लागायचे, आता मला 14 मिनिट लागतात. फायनली हा ट्रक आला. बापरे, त्याच्या मागे पण गाड्या आहेत. खूप आहेत आणि खूप आहेत. सो या मी थांबली आता. जोपर्यंत त्या गाड्या पास होत नाहीत तोपर्यंत मला जाता येणार नाही आणि देयर इज नो ऑल्टरनेट वे. म्हणजे एक आहे रस्ता, पण तोही इतका खणून ठेवला आहे की सेमच आहे. म्हणजे इथे थांबणं काय आणि तिथून जाणं काय, तेवढा वेळच लागतो. सो अशी होते माझ्या दिवसाची सुरुवात. आत्ता वाजलेत 10:30. मी सेटवर जाते आणि मे बी आज 10:30 वाजलेत म्हणून एवढं ट्रॅफिक आहे. अदरवाईज सकाळी जेव्हा मी 8:30ला जाते तेव्हा इतकं नसतं. आज जरा जास्तच होतं. फायनली सुटले. ओके, मी सेटवर जाऊन तुम्हाला भेटते. हा दुसरा रस्ता आहे माझ्या सेटवर जायचा. बेसिकली अशी मी सेटवर जाते. मी पोचली आत्ता सेटवर आणि हा असतो माझा सेटवर येण्याचा रस्ता. खूप खणून ठेवलेला आहे सगळीकडे. तुम्ही बघू शकता, हे असेच रस्ते असतात आणि हे ऑलमोस्ट सगळ्या सेटवर जाताना कुठेही असेच आम्हाला रस्ते मिळतात. हा आहे आमचा सेट. सो याच्या आतमध्ये रत्नपारखी सदन आहे. ॲज यू कॅन सी राघव दिसेल तुम्हाला, राघव सिंधू. लग्नाची बेडीचं लावलं आणि इथे बाहेर महाराष्ट्र वडापाव पण आहे, हॉस्पिटल आहे. सो इथे आम्ही शूट नाही करत. हे या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या बाहेर त्यांनी स्टोअर करून ठेवल्या आहेत. सो हा आमचा सेट आहे. आज मला तिकडे सेटजवळ जागा नाही आहे म्हणून मी इथे पार्क करते आणि मला एवढ्या बॅग्स घेऊन जायच्या. 1, 2 अशा 3 बॅग्स घेऊन तिथपर्यंत चालत जायचं आहे. लेट्स गो. हा एक स्ट्रगल असतो वेगळा. खूप ऊन आहे. सो या पोचले मी माझ्या मेकअप रूममध्ये. हे मी केलं आहे. तुम्ही हे माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल. आणि माझा ड्रेस आल्यासाठी मी चेंज करून घेईन. ऑल्सो एवढे केस मला चांगले दिसतात. मी कापू चला, माझा हेअर मेकअप करायला कोणी अजून आलं नाही आणि आज खूप गरम होतंय. तुमचा AC पण इतका फालतू आहे की तो पटकन कूलिंगही करत नाही आणि त्याचा गॅस चेंज करून झाला आहे, सगळं झालं आहे, पण तरीही होत नाही आहे. इट टेक्स टाईम. आय थिंक जवळपास अर्धा तास तरी. तोपर्यंत माझा मेकअप झालेला असतो आणि ठीक आहे. तुम्हाला मेकअप हेअर दाखवू की जाऊ देत मे बी, कारण मला गाणी ऐकायची असतात आणि आज मी फोनवर ब्लॉग करते. म्हणजे मी नेहमीच फोनवरच ब्लॉग करते. बट आय गेस आय एम बाईंग अ न्यू कॅमेरा. सो आय गेस फिंगर्स क्रॉस्ड जर मला तो मिळाला तर. आज मी 4 चेअरवर बसते. सिंहासन. लिक्विड करायचा की लगेच करून पळायचे आहे मेकअप असं म्हणाल असतं. बरं
तुला गाणी ऐकायची की मी ब्लॉग करू? सॉरी गाईस, गाणी. त्यामुळे मी उघडत होते पण नाही गाणी. सरांना गाणी ऐकायची. ठीक आहे, मेकअप तसंही फार नसतो माझा. ओके बाय. काय बोललास तू आता? कंटाळा आलेलो आता. 20 मिनिटं गायब झालेलो. 20 मिनिटं गायब झालेलो सकाळच्या वेळात. मग काय करू? कंटाळा आला म्हणून. मग कोणी केला मेकअप? मीच केलं नंतर. मग काय फायदा? स्वतःचं काम दुसऱ्यांवर टाकायचं असतं अशा वेळेला. असं नाही असतं. ओके, सो मी आता झाली रेडी. माझा हेअर मेकअप झालाय. लिपस्टिक मला चेंज करायचं ते आत्तासाठी मी लावलं. बाय द वे, डिड यू सी माय न्यू शॉर्ट्स? मी कायली कॉस्मेटिक्सचं हे लिपस्टिक घेतलं आहे आणि हे खरंच खूप छान आहे. ॲज यू कॅन सी खूप छान आहे. व्हेरी क्रीमी, व्हेरी नाईस. फक्त इट डझंट लास्ट लॉंग. त्यामुळे तुम्हाला म्हणजे आय डोंट नो व्हॉट आर युअर प्रेफरन्सेस, पण खूप टिकत नाही. लेट मी ट्राय दिस आणि मग मी तुम्हाला सांगेन. प्रॉब्ली ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन की हे कितपत टिकलं आहे. ओके, सो आता वाजलेत 2:30. मी पूर्ण रेडी आहे. मी आली आज 10 वाजता आणि मला आत्ता सेटवर बोलवत आहेत कारण माझा सीनच नव्हता. सो लेट्स गो. पाऊच, स्क्रिप्ट आणि माईक लावायचं. रेडी. पाऊच आणि स्क्रिप्ट. बाय द वे, आज मी उभी राहणार आहे. आज मी फायनली व्हीलचेअरवरून उभी राहणार आहे. म्हणजे हा सीनच तसा आहे जो आम्ही शूट करतो आहे. सो व्हेरी एक्साइटेड. फायनली. मला कंटाळा आला होता. खूप दिवस झाले मी बसून आहे. लेट्स गो. चल ग. रोज असं 10 वेळा मी खाली वर करतो. काय बोलताय? हाय, हॅलो. हाय, से हाय टू माय ब्लॉग. से हाय. हाय. हाँ, हे आमचं यशवंत. ये है हमारे अमित जी. इकडे बघ ग. हाय. हिला तुम्ही ओळखतातच. दी माळवतकर. रेश्मा. जास्त नाही. हे केवढं आहे? हे कधी आलंय? पहिल्यापासून हे इथे. फक्त हा अँगल कधी लागला नव्हता म्हणून कोणाला ते दिसलं नाही. तुझ्या अभ्यासाची पुस्तक आहेत. सिरियसली घेतलं होतं आधी. हाय सायली. तुझी काय पाठ करून बसली आहे ना. कुठली कलाकुसर मास्टर आहे. काय दाखव. परफेक्ट. तूही दिसला पाहिजे. दाखव. हस ना जरा अजित. परफेक्ट. डन. हस ना, व्हिडिओ पुरतं तर हस. चेहरा असा मिरर मिळेल का? दगड दगड. नाही नाही, नुसतं नाही, ते विग गाणं आहे. हो गया. ते विग धुवून आलंय म्हणून. अरे रे रे, हे काय आहे? काय आहे? इकडे परत दे मी अजिबात झोपले नाही. 1 सेकंदही नाही. विग धुतलेलं आहे. मीच दिलंय ना. चला बस. काय 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 परत एकदा. तू ओपनिंग बॅट्समन आहेस. अरे बाजू.
नहीं उधर से वहां से काही करत असतो. कितना टीआरपी है? बात नहीं तो किया ये. ऋतुजा को वापस लाओ तो टीआरपी लो हो रही है. फटका विनाकारण बाबाला बसला. तुला पाठवलंस रेकॉर्डिंग. अरे लगेच धावत येईल तिकडे. वाचा सीन वाचा. माझा पण पाठ झालाय. म्हणजे नक्की काय घडलं होतं कॉलेजमध्ये? डन. धक्का बसून तिच्याकडे पाहतात रत्नाकर आणि ऋतुराज राघव आणि सिंधूच्या मदतीला जातात. ते सगळे मिळून आई आधी तू खाली बस. कुठे सर मधूची चेअर फक्त इथे ठेवू चालेल ना? मधू चेअर फक्त तिकडे आई लहान असताना मी शाळेत तुम्हाला रोज जेवण चला जेवण रेडी झाले आणि मग तुम्ही दोघांना बसवाल आणि तुम्ही आता तिथे बसा. मी इथे काहीतरी करते हे आणि हे करून तेवढ्या गाडी आल्या मग मी इथे येते. टेक असं काहीतरी करते त्यासोबत कारण इथे येणारा काही ते हे करतो. खूप ऍक्टिव्हिटीज वगैरे करायला कारण आम्ही खूप बोलतोय. मी इथे व्यायाम पण करू शकते. स्किपिंग दोरीच्या उड्या. 3 4 मग मी इथेच बसतो. हे वेगळ्याच मूड मध्ये आहे आज. ऑर्डर तू ती ठेवलंच तर मी इथे काहीतरी करते ना. हा तू ती पुस्तकं ठेव. हाँ चालेल चल. क्योंकि इसके बाद तो अपन एक कपड़ दिखाने वाले का सर और वही गिरने वाला है वो एकदम रजिस्टर करते हैं हम लोग स्टार्टिंग में ही. हाँ टेक और वही काम रोलिंग रोल. ये एंगल में ना वो 20 साल थे वो है और जो राघव इधर से फोटो ले रहा था फिर वो राघव को दिखा सामने कपट गिर रहा है. मधु का तो ये एंगल ना पूरा. नहीं नहीं मैंने तो अब भी किया. पहले भी किसी ने किया क्या? अच्छा वो तब जब आप ऐसे ऊपर ऐसे ऊपर देख देख रहे रहे थे. थे. पता ऊपर से कौन करेगा कुर्सी से? वैसे चल के जा रही थी मस्त ऐसे देख देख के. फाइनली माझी हेअरस्टाईल चेंज होते. बोर हो गए थे ना उस हेअरस्टाईल से. खूपच दिवस म्हणजे जवळपास 2 महिने पहिल्यांदा असं झालंय की मधूचं कॅरेक्टर इतके दिवस सेम हेअरस्टाईल करतोय. तर आम्ही आत्ता बस इथे असं ठेवलंय आणि बाकी स्ट्रेट. चेहरा पण छोटा दिसतो. ओके ऊपर ऊपर कहा. थोड़ा कम करो. कॉफी पिते कारण युजली मी ह्यावेळेला जेवते. आजकाल मी एक नवीन सुरू केलं आहे की मी सकाळी 12:30-1ला जेवते आणि संध्याकाळी 7च्या ब्रेकमध्ये मी जेवण घेते. मी सकाळीच 2 डबे आणते. सो हे सध्या मी करते आणि त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट 2.5 किलो कमी केले. या हां माईक लावते आणि सो या पण त्याच्यामुळे खूप फरक पडला आहे चेहऱ्यातही आणि ओव्हरऑल. मी 4 किलो वजन वाढलं होतं माझं मागच्या वर्षभरात. सध्या आता सगळं कमी होत आहे
अजून स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पण आज असं झालं की मी जी भाजी आणली होती ती खराब झाली आणि एक डबा मी सकाळीच म्हणजे एका डब्यातलं मी सकाळीच जेवले. त्यामुळे आत्ता मी कॉफी पिते. आणि हां 5 वाजता मी ॲपलसुद्धा खाल्लं, त्यामुळे माझी भूक मेली आहे. लेट आय शो यू द लुक. सो मी असं जरा मोठे इयरिंग्स घातले आहेत आधीसारखे आणि अशी हेअरस्टाईल केली आहे. फायनली मधू बीइंग अ लिटल ड्रेस्ड अप. खूप काही नाही याच्यात, पण एवढंही खूप आहे. छान केली आहे कॉफी, खूप साखर आहे पण. फाईन. तर हे आहे माझं लुक म्हणजे फक्त हेअरस्टाईल. कमेंट डाऊन बिलो कशी दिसते. ओके, आज मी तुम्हाला काहीच फुटेज दाखवू शकले नाही आहे सेटवर काय शूट होत होतं, कारण खूप चाललं होतं सतत, मला वेळच नाही मिळाला. बट या फायनली आय हॅव पॅक्ड अप. माझ्याकडे आता 3 बॅग्स आहेत अगेन, 1, 2 आणि 3. सो मला हे सगळं घेऊन आता जायचं आहे घरी, पुन्हा त्याच रस्त्यात. ओके, सो हा होता माझा व्लॉग आणि मी या दिवशी खूप प्रयत्न केला की मी अख्खा दिवस व्लॉग करेन. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सेटवर काय घडलं, सीन काय होता वगैरे ते सगळं फार सांगू शकले नाही किंवा दाखवू शकले नाही. बट एक आयडिया तुम्हाला आलीच असेल की काय घडणार आहे. ऑल्सो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की मी एक कॅमेरा घ्यायचा विचार करते आहे. तर येस, मी तो कॅमेरा घेतला आहे. ऑब्व्हियसली मी त्या दिवशी ज्या दिवशी मी हा व्हिडिओ केला होता, हा ब्लॉग करत होते, त्या दिवशी मी तो कार्टमध्ये टाकला आणि नेक्स्ट डे त्याच्या आय थिंक सेल सुरू होणार होता. सो आम्ही ते ॲड केलं कार्टमध्ये आणि जेव्हा मी चेकआउट करणार होतो तेव्हा जे मला हवं होतं कॅमेरा म्हणजे क्रिएटर्स कॉम्बो हवं होतं मला, तर नेमकं ते आउट ऑफ स्टॉक गेलं. सो आम्ही 2-3 दिवस वाट पाहिली की जर रिस्टॉक झालं तर, पण ते अनफॉर्च्युनेटली तसंही नाही झालं. देन मी विचार केला की आय थिंक मी क्रिएटर्स कॉम्बो नाही घेत, पण मला कॅमेरा तर हवा आहे आणि तुमच्यापर्यंत व्लॉग्स पोचवायचे आहेत. तुमचे मेसेजेस मी वाचत असते की तुम्हाला व्लॉग्स किती आवडतात आणि तुम्हाला कसे तुम्ही माझे व्लॉग्स मिस करताय आणि तुम्हाला बघायचे आहेत. तर म्हटलं की आय थिंक मी हा कॅमेरा घेतलाच पाहिजे. सो मी कॅमेरा घेतला आहे. या कॅमेराचं नाव आहे DJI Osmo Pocket 3. हा खूप छोटासा कॅमेरा आहे, ॲज यू कॅन सी माझ्या फेस एवढा आहे आणि याला गिम्बल आहे. सो इट्स व्हेरी क्यूट. तर हा आहे माझा कॅमेरा आणि इट्स व्हेरी नाईस. इट्स व्हेरी क्यूट, व्हेरी क्यूट. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आणि आय थिंक पुढचे सगळे व्हिडिओज माझे या कॅमेऱ्यावरून असतील, आय एम होपिंग. आणि आज फायनली तो कॅमेरा सुरू झाला आहे. मी SD कार्ड मागवलं आहे. सो सगळं ते करायचं होतं ते सगळं मी केलं आहे आणि आता मी पुढचे व्लॉग्स या कॅमेऱ्यावरून शूट करणार. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर, कमेंट डाऊन बिलो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मी रेवती. आणि तुम्हाला पुढे कुठले व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुमचे कॉमेंट्स नक्की वाचेन, त्यांना रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करेन आणि ते व्हिडिओज बनवायचा सुद्धा. बाय.